पुणे महानगरपालिकेच्या समोर कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षार्थी जे आहेत ते सध्या आंदोलन करत आहेत। नक्की त्यांची काय मागणी आहे ते आपण त्यांच्या समोर जाणून घेणार आहोत। काय नक्की मागणी आहे, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय? पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता कनिष्ठ अभियंत्याची जी परीक्षा सध्या होत आहे 25 तारखेला, ती परीक्षा TCS आयन हे काय महापालिकेचं आणि शासनाचं जे अधिकृत सेंटर जिथं परीक्षा घेतल्या जातात तिथंच या परीक्षा झाल्या पाहिजेत, ही विद्यार्थ्यांची मूळ मागणी आहे। गेल्या सकाळपासून 4-5 तास झाले आम्ही इथं बसलेलो आहे। महानगरपालिकेकडून कुठल्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत नाहीये। आमची एकच मागणी आहे की TCS आयनवरती परीक्षा घ्या। विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेले, समजा 3 प्रेफरन्स दिलेले आहेत, 3 पैकी एक तर सेंटर मिळायला पाहिजे होतं। मी 3 सेंटरचे प्रेफरन्स दिले, मला सेंटर मिळालंय यवतमाळचं, मला सेंटर मिळालंय गडचिरोलीचं, मला सेंटर मिळालंय मुंबईचं। हा विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे आणि जे काही खाजगी संस्था ही ह्या परीक्षा कंडक्ट करणार त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा विश्वास नाहीये, पारदर्शकता नाहीये। उद्या जाऊन जर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, परीक्षा जर लीक झाली, पेपर लीक झाले, मॅनेज झाला परीक्षा, तर त्याला जबाबदार आहे का महापालिका आयुक्त? ह्याचं उत्तर देणं त्यांनी गरजेचं आहे। आमची एकच मागणी आहे की TCS आयनवरती परीक्षा घ्या आणि हा विषय संपवा। खरं तर या संदर्भातलं काय निवेदन तुम्ही दिलेलं होतं का? आम्ही ऐकतो मॅडम, आणि उपायुक्त जे आहे त्यांच्याशी आमचे शिष्टमंडळ जाऊन बोलून आलेलं आहे। त्यांचं हे म्हणणं होतं की बाबा आमची अशी पॉलिसी ठरवली आहे की एक्झाम एका दिवसात झाली पाहिजे। माझं पहिली गोष्ट म्हणणं आहे की हट्ट कशासाठी? हे बघा, हे असे सेंटर हे दाखवा, हे असे सेंटर तुम्ही दिलेले आहेत, या सेंटरच्या रेटिंग आहेत, हे त्या रेटिंगवरच्या कमेंट्स आहेत। अशा सेंटरवर महिला मुली कशा एक्झाम द्यायला जाणार आहेत? आतापर्यंत जे एक्झाम झालेले आहेत ज्युनियर इंजिनिअरिंगच्या आणि भूमिलेखच्या वगैरे जेवढ्या एक्झाम महत्त्वाच्या झालेल्या आहेत ते पारदर्शक एक्झाम हे TCS आयनवर घेण्यात येत आहेत। मागच्या 3 वर्षातला महाराष्ट्रातला आपण इतिहास पडताळून बघितला तर 3 वर्षात बऱ्याच महसूल विभागाच्या, आरोग्य विभागाच्या भरपूर परीक्षेत गोंधळ झालेले आहे आणि त्या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत। पारदर्शकतेची कोणतीही हमी नाही आहे। तर एवढ्या मुलांनी नेमकं परीक्षा कोणाच्या भरोश्यावर द्यायची? तिथं काही काळबेरं झालं त्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका आणि त्यांचे आयुक्त घेणार आहेत का? त्या मुद्द्यावर सर्व महाराष्ट्रातल्या 40,000 मुलांच्या वतीने आम्ही म्हणणं मांडतोय की परीक्षा ही TCS आयनवरच झाली पाहिजे। खाजगी सेंटरवरची तुम्हाला धोका काय संभवतो की काय वाटतं का? नाही, मुळात खाजगी सेंटरचा धोका हा आहे की तिथं गायडिंगला कोण येणार आहे? आता तुम्ही बघितलं तर खाजगी सेंटरवर तिथं कोण भरोसा आहे? त्या सेंटर अधिकृत मान्य सुद्धा नाही आहेत। MSCITच्या सेंटरवर तुम्ही गव्हर्नमेंटच्या परीक्षा कशा घेऊ शकता? आपलं गव्हर्नमेंट एवढं कमकुवत आहे का? ही यंत्रणा नसेल तर हजार रुपये फीस कशासाठी घेतली तुम्ही विद्यार्थ्यांकडून? दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की WCDची जी परीक्षा झाली होती, सेम असेच वेगवेगळे सेंटर दिले गेले आणि त्याच्यामध्ये प्रचंड पद्धतीचा घोटाळा झालेला आहे। हे आपण पाहिलेलं आहे, मीडियानं सुद्धा त्याला कव्हरेज दिलं होतं। आता विषय याच्यामध्ये असा आहे की जर परीक्षा झाल्या आणि सेम कंडिशन परत नजर निर्माण झाली तर त्याला ते जबाबदार असणार आहेत का? नुकसानीला जबाबदार कोण? साधारण परीक्षार्थी किती आहेत, किती परीक्षा देणार? 40 ते 42 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत आणि अपेक्षित सेंटर मिळणं गरजेचं होतं। वेगवेगळे सेंटर मिळाले आहेत। जाण्या येण्याचा, राहण्याचा, प्रवासाचा, तिथं पोहोचण्याचा हा खर्च साधारण ते 4 ते 5 हजारच्या घरात जातोय। म्हणजे गरीब विद्यार्थी परीक्षा देणार, त्यातनं अधिकारी होण्याचे स्वप्न बघणार आणि परत 5 हजाराचा बांबू लावून घ्यायचा का? आणि तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम आहात? TCS आयनवरतीच परीक्षा घ्या, भलेही परीक्षा 2 महिन्यांनी घ्या, पण पुण्यामध्येच परीक्षा झाल्या पाहिजेत। विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये ही आमची मागणी आहे। एकंदरीत आपण बघू शकतो खरं तर कनिष्ठ अभियंता पदाचे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि खाजगी सेंटरवरती या परीक्षा नको अशी भूमिका जी आहे या परीक्षार्थी आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण दादा, मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।